नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रीतम सर साई कॉमर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रहो, आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत वर्ग 12वी अर्थशास्त्र कला आणि वाणिज्य विभाग या विषयामधील प्रकरण पहिले म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणातील भाग 4 म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे ते आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया. मित्रो, मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आपण बघितलेली आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व सुद्धा आपण बघितलेले आहे. आता आपल्याला बघायचे आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच काय. म्हणजेच अर्थशास्त्राची जी दुसरी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र, त्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय होतं, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा, ज्याला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतोय. बघा, इथे ज्यावेळेस आपण अर्थशास्त्राची जेव्हा विभागणी केलेली होती, मागे सुद्धा आपण बघितलेलं आहे की ही विभागणी, ज्यावेळेस अर्थशास्त्राची विभागणी छोट्या छोट्या घटकांमध्ये केली जाते आणि या छोट्या घटकांपैकी कुठल्याही एका घटकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर तो अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचे म्हणजेच ही जी आपली पूर्ण अर्थव्यवस्था आहे या संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण कुठे केलं जाईल, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाईल. मग यामध्ये विश्लेषण करत असताना किंवा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश केला जातो, तर यामध्ये सर्वप्रथम येतो एकूण रोजगार. म्हणजेच एका व्यक्तीचा रोजगाराचा विचार न करता संपूर्ण ऍग्रीगेटिव्ह आपल्याला एकूण रोजगाराचा विचार करायचा आहे. एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार न करता राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करायचा आहे, राष्ट्रीय उत्पादनाचा विचार करायचा आहे, एकूण गुंतवणूक किती झालेली आहे, एकूण उपभोग किती घेतला जातोय, एकूण बचत किती होत आहे, सर्वसाधारण किंमत किती आहे, व्यापार चक्रातील चढउतार किती आहे, इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. म्हणजेच अर्थशास्त्राचा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्र या शाखेमध्ये करण्यात येतो. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे, व्याख्या आपण इथे बघूया. केनेथ बोल्डिंग यांच्यामध्ये काय व्याख्या म्हणणं आहे, काय म्हणणं आहे केनेथ बोल्डिंग यांचं. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी आहे. पहिल्याच ओळीमध्ये आपलं लक्षात येऊन जातं की स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक परिणामांशी नसून तो कशाशी आहे, एकूण परिणामांशी आहे. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीच्या उत्पन्नाची अभ्यास न करता संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जाईल. हा स्ट्रक्चर आपण मागे सुद्धा घेतला होता, ज्यामध्ये सर्वात वरती आपण ठेवलेला होता श्रीमंत, त्यानंतर येतो आहे मध्यम आणि सर्वात खाली घेतलेला होता आपण गरीब. तर इथे श्रीमंताचा सेपरेट, मध्यमवर्गीयांचा सेपरेट आणि गरिबांचा सेपरेट अभ्यास न करता एकत्रितपणे तिन्ही याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच हा जो अभ्यास केला जाईल हा कशामध्ये केला जाईल, त्याला म्हणू आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणू. तिघांच्याही उत्पन्नाचा अभ्यास एकत्रितपणे ज्या शाखेमध्ये केला जातो ती शाखा म्हणजे अर्थशास्त्राची स्थूल अर्थशास्त्र ही शाखा होय. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये जो आपण जर स्पेलिंग कडे थोडस लक्ष दिलं तर इथे स्पेलिंग येतो MACRO आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय ए स्टँड फॉर ऍग्रीगेट. ए स्टँड फॉर ऍग्रीगेट. ऍग्रीगेट म्हणजेच काय, एकत्रित करणे. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना सर्व घटकांचा एकत्रितपणे अभ्यास केला जाईल. कुठल्याही वैयक्तिक घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाणार नाही. ही होती स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. यानंतर आपल्याला जो मुख्य मुद्द्याकडे विचार करायचा आहे म्हणजेच काय, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, स्थूल अर्थशास्त्राचा स्कोप काय आहे. व्हॉट इज द स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे आणि स्थूल अर्थशास्त्राचा स्कोप काय आहे याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे.
स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे? व्याप्तीमध्ये आपल्याला दिसतं उत्पन्न व रोजगार सिद्धांत. पहिला कुठला आलेला आहे आपल्याला? उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती जाणून घेत असताना पहिला मुद्दा मिळतो आपल्याला उत्पन्न व रोजगार सिद्धांत. दुसरा मिळत आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ कशी होत आहे. त्यानंतर आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत आपल्याला मिळत आहे. आणि शेवटचा मुद्दा येत आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. एकत्रितपणे जे विभाजन राष्ट्रीय उत्पन्नाचं होत आहे त्याचा एकत्रित अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करावयाचा आहे. चला तर मग आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती जाणून घेऊया. पहिला जो मुद्दा आलेला आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. कोणता आलेला आहे? उत्पन्न व रोजगार सिद्धांत. मग उत्पन्न म्हणजेच कुठलं? तर उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. कारण आपण स्थूल अर्थशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतोय आणि यावेळेस उत्पन्न म्हणजेच कुठलं आलं आपलं? राष्ट्रीय उत्पन्न. सो बघा स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितेचे विश्लेषण केले जाते. कशाचे विश्लेषण होत आहे? राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी. कशाचं विश्लेषण करतोय आपण? राष्ट्रीय उत्पन्न त्याचबरोबर रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितेचे विश्लेषण केले जाते. उत्पन्न उत्पादक उत्पन्न उत्पादन बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट केली जाते. उत्पन्नामध्ये काय बदल होत आहे, चढउतार काय होत आहे उत्पन्नामधला, त्यानंतर उत्पादनामध्ये कुठल्या पद्धतीने चढउतार होतो आहे, बेरोजगारीमध्ये कसा चढउतार होतो आहे, बेरोजगारीमध्ये कुठले बदल घडत आहेत यांचा चढउतार असतील, बेरोजगारी वाढती आहे किंवा बेरोजगारी कमी होते आहे, याची जी कारणे आहे ही कारणे त्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासाला मिळतील. रोजगार पातळी जर निश्चित करायची असेल तर त्यासाठी आपल्याला उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करणे आवश्यक असून हा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन मध्ये कुठले कुठले घटक मोडतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया हा जो स्लाइड आपण बघतो आहे स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण होते. कारण जर उत्पन्न वाढेल तर उत्पन्न वाढेल म्हणजेच आर्थिक वृद्धी होत आहे आणि याच्या सोबत जर रोजगार वाढत असेल, रोजगार वाढल्यामुळे राहणीमानामध्ये बदल पडणार आहे तर आर्थिक विकास सुद्धा व्हायला सुरुवात होईल. उत्पन्न उत्पादन बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट केली जाते. रोजगार पातळी निश्चितीसाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करणे आवश्यक असून हा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. मग आपण बघूया उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन काय आहे. तर उपभोग फलनामध्ये आपल्याला दिसतील विकसित, विकसनशील आणि अविकसित. आपण इथे देशाला घेतलेला आहे, 3 भागामध्ये यांची विभागणी केलेली आहे. विकसित देश, विकसनशील देश आणि अविकसित देश. म्हणजेच उपभोग फलन जाणून घेत असताना विकसित देश काय करत आहे, विकसनशील देशामध्ये काय बदल आलेला आहे आणि अविकसित देशामध्ये काय बदल आलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर गुंतवणूक फलन म्हणजे 2 बाजू इथे घेतलेल्या आहेत. पहिली बाजू म्हणजे खाजगी गुंतवणूक आणि दुसरी म्हणजे कुठली? सार्वजनिक गुंतवणूक. जर खाजगी गुंतवणूक असेल तर इथे नफ्याचे जे प्रमाण आहे ते जास्त असते. आपण सुद्धा बघतो आहे की समजा कुठलीही खाजगी कंपनीचा जर आपण विचार केला तर खाजगी कंपनी ज्या काही सेवा आपल्याला पुरवतात किंवा ज्या वस्तू देत आहेत तर त्याच्यावर खाजगी कंपनीला नफा सुद्धा जास्त होतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण गुंतवणुकीमध्ये सार्वजनिक कंपनीचा जर विचार केला तर त्यांचे नफ्याचे प्रमाण सुद्धा कसे आहे? कमी आहे. 2 पद्धतीने आपण गुंतवणूक करू शकतो. म्हणजे गुंतवणूक फलनचे आपण 2 घटक बघू शकतो. एक म्हणजे खाजगी गुंतवणूक राहू शकते, दुसरी म्हणजे सार्वजनिक गुंतवणूक राहू शकते. खाजगी गुंतवणूक ही वैयक्तिक पातळीवर केली जाते तर सार्वजनिक गुंतवणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जाते. मग उपभोग फलन मध्ये विकसित देशामध्ये कसं उपभोग घेतला जातो, विकसनशील देशामध्ये कसल्या पद्धतीने उपभोग होतो आणि अविकसित देशामध्ये काय उपभोग घेतला जातो आणि हा उपभोग कशाचा आहे तर आपल्याला बघायचं की राष्ट्रीय उत्पन्नाचा उपभोग घेत असताना विकसित देश किंवा विकसनशील देश किंवा अविकसित देश हे कुठल्या पद्धतीने कार्य करत आहात. ठीक आहे. तर यामध्ये
विकसित देशामध्ये काय होत आहे, राष्ट्रीय उत्पन्न यांना मिळतं, सोबत उत्पन्नासोबत हे उपभोग सुद्धा घेत आहे, म्हणजे त्यांचं उपभोग क्षमता सुद्धा चांगली असते आणि त्याबरोबर यांच्याकडे रोजगार निर्मिती सुद्धा होते, कारण जो देश आपण बघितलेला आहे त्यांचं उत्पन्न सुद्धा आहे, उपभोग क्षमता सुद्धा आहे आणि रोजगाराची निर्मिती सुद्धा आहे. म्हणजेच विकसित देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा उपभोग फलन किंवा जी काही गुंतवणूक केली जात आहे त्यामध्ये उत्पन्न सुद्धा मिळत आहे, लोकांना उपभोगासाठी साधने सुद्धा मिळत आहे आणि रोजगाराची निर्मिती सुद्धा होती आहे. विकसनशील देशामध्ये काय आहे, तर विकसनशील देशामध्ये सुद्धा हे तीन घटक आपल्याला बघायला मिळतील, परंतु जी रोजगार निर्मिती आहे ती विकसित देशापेक्षा कशी आहे, थोडी कमी आहे. ठीक आहे. जसं विकसित देशामध्ये जर आपण अमेरिकेला ठेवलं, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, आणि विकसनशील देशामध्ये आपण भारताला ठेवलं, ठीक आहे, काय फरक दिसतोय? विकसित देशामध्ये उत्पन्न सुद्धा चांगलं मिळत आहे, उपभोग सुद्धा चांगल्या पद्धतीने घेतला जातोय आणि रोजगाराचा विकास सुद्धा होतो आहे. तोच आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये उत्पन्न सुद्धा मिळत आहे, उपभोग सुद्धा आपण चांगला घेऊ शकतो, पण अमेरिकेच्या तुलनेमध्ये जी रोजगार निर्मिती भारतामध्ये होत आहे ती कशी होते, कमी होतीये. त्यानंतर अविकसित देश काय आहे, तर अविकसित देशामध्ये दोनच घटक बघायला मिळतात, एक म्हणजे उत्पन्न आणि दुसरा म्हणजे उपभोग. इथे रोजगार निर्मिती होत नाहीये, म्हणजेच काय आहे की अविकसित देश म्हणजेच कुठले, ज्यांचा आर्थिक विकास होत नाही आहे. जे उत्पन्न येत आहे ते सगळं उत्पन्न यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच खर्च होतोय, म्हणजेच जे उत्पन्न आपण कमवलं आहे त्याचा उपभोग करत असताना उपभोगासाठी किंवा गरजा पूर्ण करण्यासाठीच अविकसित देशांचं उत्पन्न वापरलं जात आहे, त्यामधून कुठल्याही पद्धतीने रोजगार निर्मिती होत नाही आहे. मग आता होत नाही आहे किंवा होणारच नाही असं आपण म्हणणार नाहीये. विकसित अविकसित देश हळूहळू कोणाकडे वळणार, विकसनशीलकडे वळणार, आणि विकसनशील देश हळूहळू कुठे जातो आहे, विकसित देशाकडे जातो आहे. हा जो समग्र अभ्यास आहे हा समग्र अभ्यास फक्त आणि फक्त अर्थशास्त्राच्या स्थूल अर्थशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. मग एखाद्या देशामध्ये जर व्यवसाय वाढत असेल, व्यवसाय वाढले तर काय होणार, रोजगार वाढणार, रोजगार वाढणार तर उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढेल तर गुंतवणूक वाढेल, गुंतवणूक वाढेल तर पुन्हा काय होणार, व्यवसाय वाढेल, म्हणजेच आर्थिक वृद्धीसोबत देशाचा आर्थिक विकास सुद्धा व्हायला सुरुवात होईल, कारण जेवढे व्यवसाय वाढतील तेवढी रोजगार क्षमता वाढेल, रोजगार क्षमता वाढेल तर उत्पन्न वाढेल, आणि उत्पन्न वाढलं की उपभोग सुद्धा वाढेल, आणि उपभोगाची साधने सुद्धा काय होणार, वाढणार, जी व्यवसायामध्ये तयार केली जातील, आणि जो सेव्हिंग असते, जी बचत असते, त्या बचतीच्या माध्यमातून गुंतवणूक सुद्धा वाढेल, गुंतवणूक वाढली की पुन्हा काय होणार, व्यवसाय वाढणार. हे सगळं जे आपण चक्र बघितलेलं आहे या चक्रावरून आपल्याला लक्षात येते गुंतवणूक फलन आणि उपभोग फलन हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जाते. त्यानंतर आहे सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत. तर सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत म्हणजे काय असतंय, आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी आणि त्यातील चढ उतार यांच्या कारणांचे विश्लेषण केले जाते. त्याचबरोबर तेजी व मंदी म्हणजेच इन्फ्लेशन व डिफ्लेशन यासारख्या समस्यांचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. मग सर्वसाधारण किंमत पातळी आणि तेजी व मंदी यांचा काय सहसंबंधात येतो आहे तो सुद्धा आपण बघूया. बघा, इथे एक आकृती आपण घेतलेली आहे ज्यामध्ये क्ष यक्ष आणि य यक्ष आपण दाखवलेला आहे, आणि ही जी आपल्याला दिसते आहे ही आहे सर्वसाधारण किंमत पातळी. ठीक आहे. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजेच काय, सध्याच्या स्थितीमध्ये देशामध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी. जेवढ्या काही वस्तू व सेवांचं उत्पादन सध्या स्थितीमध्ये चालू वर्षामध्ये देशामध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्या किमतीची सरासरी म्हणजेच काय असते, सर्वसाधारण किंमत पातळी. आणि या किमतीपेक्षा, सर्वसाधारण किमतीपेक्षा जर किंमत वाढत असेल त्याला काय म्हटलं जातं, तेजी म्हटलं जातं, आणि किंमत जर कमी होत असेल त्याला मंदी म्हटलं जातं. तेजी म्हणजेच काय, तर इन्फ्लेशन,
ज्याला आपण महागाई सुद्धा म्हणतो. मग महागाई केव्हा येत आहे? जेव्हा सर्वसाधारण किंमत पातळी काय होत आहे? किंमत पातळीपेक्षा वस्तूच्या किमती वाढत असतील तर महागाई, आणि सर्वसाधारण किंमत पातळीपेक्षा जर किमती कमी होत असेल तर त्याला मंदी किंवा डिफ्लेशन सुद्धा म्हटलं जातं. डिफ्लेशन. ठीक आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आलेला आहे तो आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांतांचा समावेश होतो. त्यात अल्प विकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. काय आलेलं आहे? अल्प विकास म्हणजे कमी झालेला विकास किंवा मग दारिद्र्य. आपण विकसित देश केव्हा म्हणू? जेव्हा त्या देशातील संपूर्ण दारिद्र्य काय असेल? नष्ट झालेलं असेल. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांतांचा समावेश होतो. त्यात अल्प विकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक विकास व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचवली जाते. आर्थिक विकास काय आहे? आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन शब्दांमधला काय फरक आहे? आपल्या टायटल मध्ये आलेला आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. मग याच्यामध्ये काय फरक येतो आहे? आर्थिक वृद्धी म्हणजेच काय? समजा एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जर वाढत असेल म्हणजेच त्या देशाची काय होत आहे? आर्थिक वृद्धी होत आहे. परंतु या वाढत्या राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर तिथे रोजगार वाढत आहे, रोजगार वाढतो आहे, बेकारी कमी होत आहे, दारिद्र्य कमी होत आहे, म्हणजेच त्या देशाचा आर्थिक विकास सुद्धा होतो आहे. आर्थिक वृद्धीमध्ये वाढ घेतली जाते. आर्थिक वृद्धी ही क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे जिला आपण चांगल्या पद्धतीने मोजू शकतो. आणि आर्थिक विकास म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इट इज क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट. याच्यामध्ये आपल्याला क्वालिटीवर फोकस करायचा आहे. म्हणजेच आर्थिक वृद्धीमध्ये जर राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे म्हणजेच त्या देशाची आर्थिक वृद्धी होत आहे. पण त्या सोबतच जर तिथल्या लोकांच्या राहणीमानामध्ये बदल होत असेल, राहणीमानामध्ये बदल होणे म्हणजे दारिद्र्य काय होणे? कमी होणे, बेकारी दूर होणे, बेकारी दूर होणे म्हणजेच रोजगार काय होणे? वाढणे. जसं आपलं उत्पन्न वाढलं तर आपले राहणीमान काय होतो? बदलतो. म्हणजेच आपल्या देशाचा काय होत आहे? आर्थिक विकास होतो आहे. याची जी विकासाचा वेग वाढवण्यासाठी किंवा आर्थिक विकास होण्यासाठी ज्या संकल्पनाची गरज आहे, ज्या व्यूहरचना रचल्या जातात त्याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जातो. आणि ही सगळी रणनीती जी आहे ती आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करूनच मिळणार. त्यानंतरचा मुद्दा आहे विभाजनाच्या समग्रलक्षी सिद्धांत. आता विभाजन कशामध्ये? तर आपल्याला माहिती आहे की विभाजन राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन हे 4 भागामध्ये होते. खंड, व्याज, नफा, वेतन. कशामध्ये होत आहे? खंड, व्याज, वेतन, नफा किंवा खंड, वेतन, व्याज आणि नफा. हे जे संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्न आहे याचं विभाजन कशामध्ये केलं जात आहे? खंड, व्याज, नफा आणि वेतन. खंड कशाला दिला जातो? भूमीला दिला जातो तो खंड. वेतन जी मजुरी केली जाते त्या मजुरीला काय दिला जातो? वेतन दिला जातो. यालाच आपण श्रम सुद्धा म्हणतो. भूमी, श्रम, भांडवलाला काय मिळत आहे? व्याज. आणि नफा कोणाला मिळतो? संयोजकाला. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न काय केलेलं आहे? विभाजलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. बघा, खंड मजुरीशी मजुरी, व्याजाशी व्याज, नफा नफा, खंडाशी, हे 4ही जे भाग आहे ते विभागल्या जरी गेलेले असतील परंतु या सगळ्यांचा अभ्यास एकत्रितपणे कशामध्ये होत आहे? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन हे 4 भागामध्ये आपण बघितलेलं आहे. खंड, वेतन, व्याज आणि नफा. अशा पद्धतीने
व्याप्तीचा चौथा मुद्दा सुद्धा आपण इथे जाणून घेतलेला आहे की विभाजनाच्या समग्रलक्षी सिद्धांत आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जी विभागणी झालेली आहे त्याला एकत्रित अभ्यास करत असताना खंड सुद्धा घेतलेला आहे, वेतन सुद्धा घेतलेला आहे, व्याज सुद्धा घेतलेला आहे, नफा सुद्धा घेतलेला आहे. या चारही घटकांना एकत्रित करून स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा सुद्धा अभ्यास केला जातो. मित्रो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. इथूनच जर तुम्हाला अर्थशास्त्र या विषयामध्ये किंवा वाणिज्य शाखेच्या सचिवाची कार्यपद्धती असेल किंवा वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन असेल, याची सुद्धा लवकरच आपण आपल्या टीमच्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. ते सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केले जातील. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहे. आजसाठी आपण इथेच थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.